नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पेशल रेसिपीज। बघा फ्रेंड्स, मी तुमच्या कमेंट वाचत होते आणि वारंवार येणारी एक कमेंट आहे की आमची जी व्हिपिंग क्रीम आहे ती कलर केल्यानंतर पातळ होते आणि मग आमचं डेकोरेशन व्यवस्थित येत नाही। अशी बऱ्याचशा मैत्रिणींची कमेंट मला वारंवार येत होती, तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं। तर बघा, कोणता रंग वापरावा किंवा कोणता कलर्स यूज केल्यानंतर तुमची क्रीम पातळ होणार आहे किंवा परफेक्ट जर तुम्हाला कलरची शेड पाहिजे असेल, बीट केलेल्या व्हिपिंग क्रीम मध्ये कोणते कलर ऍड केल्यानंतर तुम्हाला परफेक्ट कलरची शेड मिळणार आहे, जे कमीत कमी कलर वापरून तुम्हाला पाहिजे तो रंग मिळाला पाहिजे आणि कलर जास्त वापरून तुमची क्रीम ही पातळ होणार आहे। तर त्यासाठी कोणते नेमके कलर यूज करायचे, किती प्रमाणात यूज करायचे हे आता आपण प्रत्यक्षच पाहणार आहोत। तर इथे माझ्याकडे बरेचशा कलरचे बॉटल्स आहेत, तर यापैकी कोणते कलर आपण यूज करणार आहोत ते आपण पाहणार आहोत आणि त्याने कलरचा शेड कसा येतो आणि डेकोरेशन कसं येतं हे मी या बेसवरती तुम्हाला करून देखील दाखवणार आहे। चला तर मग या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा फ्रेंड्स, इथं मी बीट केलेली व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। तर परफेक्ट व्हिपिंग क्रीम बीट कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि केकच्या कलरिंगसाठी कोणकोणते कलरचे व्हरायटीज आहेत त्याचाही व्हिडिओ आहे आणि त्याचीही लिंक मी दिलेली आहे। तर बघा, शक्यतो मी माझ्या केकच्या क्लासचे स्टुडंट्स आहेत किंवा सबस्क्रायबर व्ह्यूअर सगळ्यांना सांगते, तर नेहमी केकच्या डेकोरेशनसाठी आयसिंगसाठी तर तुम्ही जेल कलर्स यूज करा। कारण काय होतं, जेल कलर हे 1 ते 2 थेंबामध्ये तुम्हाला जे त्याच्यामध्ये डेकोरेशनचे जे शेड पाहिजे असतात कलरच्या ते अगदी परफेक्ट येतात, फक्त 1 ते 2 थेंब। आणि लिक्विड कलर जर तुम्ही यूज करत असाल तर ते थोडेसे स्वस्त असतात, पण त्याचा कलर इफेक्ट खूप चांगला नसतो किंवा ह्याची जी क्वांटिटी आहे ती खूप आपल्याला वापरावी लागते आणि त्यामुळे कधी कधी केक कडवट देखील लागतात, तर टेस्ट केकची कडवट होते। तर कशामुळे, तर याची जी क्वांटिटी आहे तुम्हाला जास्त प्रमाणात वापरावी लागते, कारण खूप इफेक्टिव्ह हे नसतात। तर बघूया की आपण जेल कलर आणि लिक्विड कलर हे किती प्रमाणात वापरल्यानंतर कसा कलर येतो। तर बघा, इथे मी रेड कलरचा जेल कलर यूज करणार आहे आणि हे लिक्विड कलर आहेत, तर तेही आपण पाहणार आहोत, त्याचा इफेक्ट आपण पाहूया। असा रेड कलर इथं तयार झालेला आहे आणि मग खूप आपल्याला डार्क कलर हवा असतो आणि म्हणून आपण जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला हा रेड जो लिक्विड कलर आहे तो आपल्याला यूज करावा लागतो नाईलाजाने, आणि म्हणून आपली क्रीम ही पातळ होते आणि टेस्टलाही कधी कधी कलर खूप जास्त वापरल्यामुळं केक आपला कडवट लागतो। बघा, तुमच्या समोरच रिझल्ट आहे। तर लिक्विड कलरच्या 2 थेंबनी साधारण अशी खूपच फेंट अशी रेड क्रीम तर बनलेलीच नाही, फक्त ही पिंक कलरची अशीच वाटते। तर इथं जे जेल कलर मी 2 ड्रॉप टाकले होते ते आता आपण मिक्स करून घेऊया आणि कलर इफेक्ट पाहूया।